अहिल्यानगरमधील प्रसिद्ध आर्किटेक्ट अरशद शेख यांनी इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलं आहे। गुरुवारी 3 एप्रिल रोजी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। सायंकाळी 7 वाजता औरंगाबाद रोडवरील सिटी लॉन इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या शुभ हस्ते हे पुस्तक प्रकाशन होईल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर हे असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात विधिज्ञ असीम सरोदे, डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर इक्बाल मिन्ने यावेळी उपस्थित राहणार आहेत। नगरकरांनी या कार्यक्रमाला यावं असं आवाहन लेखक अरशद शेख यांनी केलंय। अहिल्यानगरमधील उदय एजन्सीमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून 360 पानांचं हे पुस्तक 500 रुपयांना उपलब्ध आहे। सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि इस्लाममधील आचरण पद्धतीची, जीवनशैलीची माहिती करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। या पुस्तकात 350 जवळपास पान आहेत। यामध्ये मी प्रथमतः धर्माची व्याख्या केली का धर्माचे मापदंड काय असावे, म्हणजे काय माझ्या हा रिसर्च पेपरचा मापदंड काय, पॅरामीटर्स काय, मी कोणत्या अनुषंगाने या व्यवस्थेची चिकित्सा केली। त्यानंतर इस्लाम धर्माची मूळ संकल्पना, त्यानंतर त्याची व्यवस्था, त्याची आर्थिक व्यवस्था कशी असावी, त्याची राजकीय व्यवस्था कशी असावी, त्याची अर्थव्यवस्था कशी असावी वगैरे सर्व। त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या त्याच्याविषयी भूमिका, त्याच्या पर्यावरणविषयी त्याच्या संदर्भात त्याच्याकडे काय आहे, अंधश्रद्धा निर्मूलन काय आहे, अपराध निर्मूलन बद्दल त्याचं काय स्ट्रॅटेजी आहे, या गोष्टीचा अभ्यास केला। त्यानंतर एक स्त्री आणि इस्लाम हे 5 टॉपिकचा एक संपूर्ण अध्याय दिला। त्यामध्ये स्त्रीची जी समानता आहे, स्त्रीचे अधिकार आहे, त्यानंतर तलाक, खुला या सर्व सब्जेक्टला आणलं की स्त्रीचं इस्लामने किती महत्व दिलं, तर तिला पुरुषाच्या समानतेचा किंवा त्यापेक्षाही त्याचा जास्त दर्जा दिला, तिला फायनान्शियल अधिकार दिले, तिला सर्वच अधिकार, त्यामध्ये मी ते मांडण्याचा प्रयत्न केला। ते अशा करत इस्लाम आणि विज्ञान हा विषय मी मांडला आणि इस्लाम जे वैज्ञानिकांनी जे दिलं, गेल्या 700 ईस्वी पासून 1100 पर्यंत संपूर्ण विज्ञान हा अरबीतून होता। आपल्याला माहित आहे हा जो युरोप आज जिथे आहे ते 16व्या शतकात अगदी अज्ञानी होता, तिथे ते स्पेनला जाऊन शिकले। त्यांना आणि अल्जब्रा, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी हा सगळे सब्जेक्ट त्यात मी आणण्याचा प्रयत्न केला। भारताचे फार प्रख्यात संगणक तज्ञ विजय भाटकर लिहितात की अल ख्वारिझमीने जर अल्जब्रा आणला नसता तर आज आमच्यासाठी हे कॉम्प्युटर आणि यंत्र वगैरे काहीच पॉसिबल नव्हते। तर असे अनेक दाखले उदाहरण त्यात दिले। आणि त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा विषय असा आहे की या विचारधारेविषयी जे शंका कुशंका आहेत, जसं जिहाद काय आहे, मुस्लिम इतरांशी मुसलमानाचे संबंध काय असतील, त्यामध्ये मी एक छोटासा दाखला फार म्हणजे चांगलं देण्याचा प्रयत्न केला। एक हदीसमध्ये सांगितलं, प्रेषितांनी सांगितलं की ज्या मुसलमानाने गैर मुस्लिमाच्या वर अन्याय किंवा अत्याचार केला किंवा त्याची काही वस्तू वगैरे काही हिरावून घेतली, तर त्या अंतिम न्याय निवळाच्या दिवशी म्हणजे कयामतच्या दिवशी मी त्या गैर मुस्लिमाचा वकील म्हणून या मुस्लिमाच्या विरुद्ध अल्लाच्या दरबारमध्ये दावा ठोकेल। कोणत्याच परिस्थितीत ग्राह्य नाहीये काही मुस्लिम हिंदू हा विषयच नाहीये। सर्व व्यक्ती हे ईश्वराचंच कुटुंब आहे। आपण आपल्या विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी आपण एकाच निर्मिती आहोत। आपलं सगळ्यांचं रक्त एक आहे। सगळ्यांचं रक्त पूर्ण जगाच्या कोणत्याही ब्लड बँकमध्ये 4च प्रकारचे रक्त आढळतात। कुणाचं रक्त निळं नाही आणि कुणाचं हिरो नाही आणि कुणाचं भगवं नाही। आपण सगळ्यांचं रक्त जर एक असेल तर आपला निर्मिती एकच असावा। आणि जर रक्तापेक्षा जवळचं कोणतं नातं आहे तर आपल्या विचारधारा जे आपल्याला अलाउड केले गेले का तुम्ही ईश्वराला माना, नका मानू, आस्तिक व्हा, नास्तिक व्हा, काही करा, आपल्याला या जगामध्ये आचार आणि विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। आणि या आचार विचाराचं स्वातंत्र्याचा आपण काय सद्विवेक बुद्धीने काय फायदा घेतो, हीच आपली परीक्षा आहे। मेट्रो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे पुस्तक निर्मिती मागील भूमिका आणि या पुस्तकातील विविध प्रकरणांची माहिती दिली आहे। प्रत्येक जण एक सहज, सुंदर, अर्थपूर्ण आणि सफल अशा जीवन व्यवस्थेच्या शोधात आहे
आणि त्या अनुषंगाने मी जगाच्या वेगवेगळ्या विचारधारेचा आणि जीवन पद्धतीचा अभ्यास केला. ते अभ्यास करतानाच मी इस्लामचा सुद्धा अभ्यास आणि चिकित्सा त्याच दृष्टीने केली की एक संपूर्ण जीवन व्यवस्था कशी असावी, एक आदर्श जीवन व्यवस्था कशी असावी की ज्यामध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी परिपूर्ण मार्गदर्शन करावं. ते मार्गदर्शन अत्यंत सहज सोपं, वस्तुनिष्ठ, तार्किक असं असावं. ते समयानुरूप असावं आणि त्यांनी आमच्या जीवनाच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजे, समस्यांचं समाधान केलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टीला, या संपूर्ण आणि परिपूर्ण जीवन व्यवस्थेला धर्म म्हणलं जातं. आणि या मापदंडावर मी इस्लाम धर्माचा अभ्यास आणि चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. 10 वर्ष मी त्या विचारधारेचा अभ्यास केला, त्याला अनुकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि मला त्या अनुकरण करत असताना मला जीवनामध्ये खूप काही यश मिळालं, समाधान मिळालं आणि जीवन अत्यंत सहज आणि सुंदर झालं. मग मला असं वाटलं की ही जीवन पद्धती आपण जनसामान्यासमोर, लोकांसमोर आणावी आणि त्या दृष्टीने मी हे पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिण्याचा उद्देश इस्लामला, या विचारधारेला एक जीवन प्रणाली म्हणून पाहण्याचा उद्देश आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे का या इस्लामबद्दल म्हणजे आता संपूर्ण भारतामध्ये अत्यंत हा वादग्रस्त असा विषय आहे, म्हणजे ज्या विरुद्ध अत्यंत द्वेष, तिरस्कार आणि संताप जनमानसाच्या डोक्यात आहे. परंतु विषय असा आहे की हा इस्लाम ज्याबद्दल एवढा संताप लोकांच्या मनात आहे तो कोणी आणलाय? तर गेल्या 75 वर्षात विरोधकांच्या अपप्रचारातून आलेला हा धर्म, ज्यांनी या धर्माच्या संपूर्ण संकल्पनाचं विकृतीकरण केलं, असा विकृत धर्म आपल्या समोर आहे. त्यामुळे मी याच्या मूळ स्रोतातून मूळ धर्म आणि संकल्पना आणण्याचा प्रयत्न केला. ज्या योगे समाजामध्ये या विचारधारेविषयी अज्ञान, असुरक्षितता आणि त्या योगे त्याविरुद्ध त्याच्याविषयी द्वेष कमी होईल आणि आमच्या सर्वांचा, भारतीयांचा सहजीवन सुकर होईल. आपण एक संघ भारतीय समाज म्हणून पुढे येऊ आणि आपल्या राष्ट्राला प्रबळ बनवू. वेगवेगळ्या विचारधारा प्रचलित असतात. आयडियलचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये कोणताच दोष नाही, निर्दोष आणि अचूक व्यवस्था. विषय असा आहे की निर्दोष आणि अचूक व्यवस्था कोण देऊ शकतो? माणूस स्वतः चुकीचा पुतळा आहे. किती मोठा जरी तत्वज्ञानी असला तरी त्याच्याकडनं चुका होतातच, साहजिकच आहे. मग अशी व्यवस्था कोण देईल जी समयानुरूप राहील, जी प्रत्येक काळासाठी, प्रत्येक वेळेसाठी ही व्यवस्था अप्लिकेबल राहील? अशी व्यवस्था कोण देऊ शकेल? तर निश्चितच आमचा निर्मिक म्हणजे तुमचा, माझा, आपण सर्वांचा निर्मिकच हे काम करू शकतो. कारण की निर्मिकच अचूक आणि निर्दोष आहे आणि त्याच्याकडनंच आपल्याला अचूक आणि निर्दोष व्यवस्थेची आपण अपेक्षा करू शकतो. तो सांगतो का हा तर महापाप आहे. एका माणसाला, एका निष्पाप मानवाची हत्या, निष्पाप मानवाची, मुसलमानाची, मानवाची हत्या ही संपूर्ण मानवजातीची हत्या. आणि त्यापुढे तो जाऊन म्हणतो का आगीने आग विझत नसते. एक अप्रतिम उदाहरण दिलं. कुराण म्हणतो का तुम्ही दुराचाराचा नायनाट उत्कृष्ट सदाचाराने करा. तुम्ही पाहाल का तुमचे कट्टर शत्रू तुमचे मित्र झालेले आहेत. असे अनेक. त्यानंतर हिजाब आणलंय. त्यानंतर वेगवेगळे जे कुराणच्या काही आयतीबद्दल लोकांना आक्षेप आहेत ते आणले. राष्ट्रवाद आणला. का इस्लामच्या दृष्टीने राष्ट्रवाद काय आहे? तो म्हणतो का बाबा कोणतीही बेमानी हरामच आहे ना, तर राष्ट्राविरुद्ध बेमानी किती हराम असावी? खूपच मोठा, प्रचंड मोठा गुन्हा आहे. कोणाच्याही राष्ट्राविरुद्ध, ज्या राष्ट्राचं मीठ खाता, जिथं तुम्ही जगता, त्याचे तर तुमच्यावर किती अधिकार आहेत ना. तर हे इस्लाम राष्ट्रवाद आणलं मी. त्यानंतर त्यात मी एक गोष्ट प्रखर किच्चाने मांडली का कोणताही धर्म मानवाला मानवता शिकवतो ना. सगळेजण प्रेम, बंधुभाव, दया, माया शिकवतात. परंतु विषय असा आहे की आता आम्ही धार्मिक नाही राहिलो, धर्मांध झालो. धर्मांधाचा अर्थ काय? का मला माझाही धर्म माहित नाही, मला मी ज्याच्या विरुद्ध लढतो त्याचाही धर्म माहित नाही, मी का लढतो हे पण मला माहित नाही आणि या लढाईतून मला काय साध्य करायचं हे पण माहित नाही. मग किती अविचारी चाललंय. म्हणजे धर्मांधता ही कोणत्याही राष्ट्रासाठी फार धोकादायक असते. हे सगळे विषय मी आणले. अहिंसक क्रांती आणली. तर जेवढे काही आक्षेपार्ह विषय होते त्या संदर्भात मी
चांगल्या पद्धतीने खुलासा करण्याचा प्रयत्न केला. आणि हे तर अधिकृत सोर्स करून माहिती आणलेली आहे, त्यात तर माझं काही इंटरप्रिटेशन नव्हतं. आणि शेवटी मी एक चॅप्टर लिहिला त्यात, तो वाचण्यासारखा आहे. त्याचं नाव आहे इस्लामोफोबिया. त्या अगोदर भारताचे संत महात्मा, सर्व संत महात्मावर त्याचा प्रभाव, शिवाजी महाराज काय म्हणाले. शिवाजी महाराज म्हणाले की कुराण ही ईश्वराची वाणी आहे, प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ईश्वर रब्बुल आलमीन आहे, अर्थात सगळ्यांचाच आहे. म्हणजे रब्बुल म्हणजे सगळ्यांचाच, हिंदू मुसलमानाचा सगळ्यांचाच तो ईश्वर आहे. म्हणून ईश्वराच्या नावाने आपसात भांडणं करणे प्रत्येक ईश्वराशीच वैर आहे, असं शिवाजी महाराज म्हणाले. त्यानंतर सर्व जे समाज सुधारक येऊन गेले, त्यांच्यावर सुद्धा इस्लामचा प्रभाव किती होता, त्यांनी त्याबद्दल काय म्हणाले, हे सर्व मी मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटी तुम्ही म्हणणार का मग एवढी चांगली व्यवस्था आहे तर मग या पूर्ण जगामध्ये याच्या विरुद्ध एवढा असंतोष काय? मग त्याचा खुलासा मांडण्याचा प्रयत्न केला का हा विषय धार्मिक नसून हा आर्थिक विषय. मी 10 वर्षाच्या पूर्ण माझ्या अभ्यासक्रमात एका वर्षी सरासरी मी 12,000 ते 14,000 पर्यंत मी पानं वाचतो. 60-70-100 पुस्तकं झाली. दुसरा विषय असा आहे की मी या विचारधारेचा सर्वांगाने अभ्यास केला. म्हणजे एक मला श्रद्धा म्हणून वाचायचं नव्हतं, एक सायन्स म्हणून ते मला घ्यायचं होतं. म्हणजे जीवन पद्धतीचा मी अभ्यास करत होतो. मला त्या तत्वज्ञानाशी वगैरे मला जीवन सोपं पाहिजे, मला माझं जीवन अर्थपूर्ण पाहिजे, माझ्या जीवनात आनंद आणि चैतन्य आलं पाहिजे. यासाठी या शोधातच मी या सर्व रिसर्च केलंय. म्हणजे श्रद्धा म्हणून नव्हे तर मी याचा तार्किक अभ्यास करण्याचा, वस्तुनिष्ठ आणि सायंटिफिक याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीत मी इथं मांडलं. मी कुठं अंधश्रद्धा, श्रद्धा वगैरे याच्याशी या पुस्तकात तुम्हाला कुठं मिळणार नाही. तुम्हाला कुठंच मिळणार नाही असे अंधश्रद्धेचं किंवा दुसरं काही. एक विचारधारा, एक कशी आपण त्याचं अॅनालाइज करतो, हे पुस्तक त्याचं अॅनालायसिस आहे. अनेक विचारवंतांशी भेटलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांच्याशी समजून घेतलं जर मला काही समजलं नसेल काही याचा काय अर्थ होतो. आणि हे करत असताना जगातील वेगवेगळ्या भाषेमध्ये मला जे येतात, इंग्रजी वगैरे हिंदी, सर्व भाषेमध्ये मी त्याला, आणि मूळ म्हणजे याच्या मूळ स्रोतातून मी अभ्यास केला. म्हणजे त्याचे मी रेफरन्सेस, म्हणजे कसं आहे पाहिजे की इंटरप्रिटेशन असतो आणि एक मूळ स्रोत असतात. जसं दलवाई वगैरेने ते इंटरप्रिट करून मांडलंय तसे धर्माच्या व्याख्या होत नसतात. धर्म कधीही त्याच्या मूळ संकल्पनेतून समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याची मूळ संकल्पना कुराण आणि पैगंबराचे हदीस वगैरे आहेत. मग जिथे मी कुठून ते रेफरन्स घेतलं तिथं ते मेन्शन सुद्धा केलं. म्हणजे मला सर्वांनी सांगितलं का त्याच्यात तुझं इंटरप्रिटेशन अजिबात नकोय, त्यात मूळ स्रोतातून जी माहिती असेल ती आमच्या समोर ठेव. म्हणून पुस्तकात माझं कुठंच इंटरप्रिटेशन नाही. माझा जो शेवटचा टॉपिक आहे का, जे कन्क्लुडिंग करत असतो लेखक, तर तो माझा इस्लामोफोबिया टॉपिक आहे. बाकी जे काही असेल ते मी संकलन केलेलं आहे. वेगवेगळ्या लेखकांचा सुद्धा मी जिथं रेफरन्स घेतला, मी अच्युत गोडबोलेंचा रेफरन्स घेतला, मी गिरीश कुबेरांचा रेफरन्स घेतला, मी अशा अनेक रायटर्सचा रेफरन्स घेतला. ते नमूद केलं का त्यांनी सांगितलं का ही जी अरबची जी व्यवस्था आहे, जे सगळं जगाचं अशांतीचं केंद्रबिंदू अरब राष्ट्र आहे, त्याचं कारणच तिथलं तेल आहे. आणि हे तेल हडपण्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून त्यांनी 3 पुस्तकं लिहिली. त्यांनी एक नाही 3 पुस्तकं लिहिली, एका तेलियाने वगैरे असे त्यांचे 3 पुस्तकं आहेत. तर जिथं जिथं रेफरन्स घेतला तिथं मांडलं. म्हणून मी पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलं की मी संकलक आहे, लेखक आणि संकलन. म्हणून हे सगळ्या गोष्टी संकलन करून आपल्यासमोर आणल्या. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये मला हे लिहिण्याची वेळ मिळाली, कारण की एवढं मोठं हे तत्वज्ञान समुद्रासारखं त्याला इतक्या कमी पेजेसमध्ये आणणं फारच अवघड काम होतं. मग मला 3 वर्ष पूर्ण कोविडची मिळाली आणि त्यानंतर हे पुस्तक आकारास आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.